जर तुमच्या काही कारणाने जागरण होत असेल तर कदाचित हे सगळ्यात मुख्य कारण आहे तुमचं वजन वाढामागचं. होय, तर यामागचं कारण अगदी सोप्या भाषेत या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया. तर जेव्हा आपण झोपत नाही, जेव्हा आपण जागी राहतो, तेव्हा मेंदूला असा सिग्नल जातो की ही काहीतरी स्ट्रेसमध्ये, म्हणून ही जागी आहे. म्हणून जेव्हा जेव्हा आपण स्ट्रेसमध्ये असतो तेव्हा आपल्याला झोप लागत नाही. व्हाईस वर्सा असतो. जर तुम्ही स्ट्रेसमध्ये असाल तर झोप लागणार नाही. किंवा जर तुम्ही आर्टिफिशियली झोपत नसाल, काही कामानिमित्त टीव्ही बघत असाल किंवा घरातल्या कामाच्या व्यतिरिक्त, तर मेंदू समजतो बाय डिफॉल्ट की ही स्ट्रेसमध्ये. आणि जेव्हा आपण स्ट्रेसमध्ये असतो तेव्हा स्ट्रेस हॉर्मोन्स रिलीज होतात शरीरात, म्हणजे कोर्टिसॉल नावाचं हॉर्मोन्स रिलीज होतं. आणि जेव्हा कोर्टिसॉल नावाचं हॉर्मोन्स रिलीज होतं, कारण स्ट्रेसमध्ये मनुष्याला नेहमी फ्लाईट अँड फाईट मोडमध्ये जायसाठी जास्ती एनर्जी हवी असते. आणि ही जास्ती एनर्जी कुठून येणार? जास्ती खाऊन. म्हणून जेव्हा स्ट्रेस हार्मोन कोर्टिसॉल रिलीज होतं तेव्हा आपल्या शरीरात ग्रेलिन नावाचं हार्मोन, जे भुकेचं हार्मोन असतं, ते रिलीज होतं. म्हणून तुम्हाला जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर रात्री जास्ती भूक लागते. जे रात्री जागरण करतात, ज्याला आपण बिंज इटिंग म्हणतो, तर रात्री जास्ती भूक लागते. कारण मेंदूला सिग्नल असतो की ही किंवा हा स्ट्रेसमध्ये आहे आणि याला जास्ती एनर्जी हवी आहे. त्याच्यामुळे आपल्याला याला जास्ती खायला द्यावं लागेल, त्याच्यामुळे जास्ती भूक लागते. आणि जेव्हा सतत जास्ती भूक लागत असते तर हे ग्रेलिन आपले दिवसभर, ना की रात्री पण दिवसभर, हे ग्रेलिन म्हणजे भुकेचं हार्मोन सतत वाढलेलं असतं. म्हणून आपण जास्ती जेवतो. तर जास्ती जेवणं हे तर वजन वाढीचं काम आहे, पण हे जास्ती जेवणं हे कुठून येतं? आपण रात्री जागरण करतोय म्हणून. त्याच्यामुळे रात्री वेळेवर झोपणं खूप महत्वाचं आहे. माझ्या कम्युनिटीमध्ये ज्यांचं वजन कमी करायचंय त्यांचं मी ग्रेलिनवरती आणि कोर्टिसॉलवरती काम करून त्यांचं वजन कमी करायचा प्रयत्न करतो, ना की फक्त रॅन्डम एक्सरसाइज करून किंवा वजन आर्टिफिशियली कमी करून. जर तसं केलं तर वजन परत बॅक टू नॉर्मल येणार. पण हेच जर ग्रेलिन आणि कोर्टिसॉलवरती काम केलं तर वजन हे सस्टेनेबिलिटी कमी होतं. त्याच्यामुळे रोज रात्री वेळेवर झोपणं खूप महत्वाचं आहे, जर आपल्याला भूक वाढवायची नसेल तर. आवडला व्हिडिओ? तुमचं मत, तुम्हाला काय आवडलं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. असंच महिलांच्या रिलेटेड मी असंख्य गोष्टी, त्यांच्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या गोष्टी वैज्ञानिक दृष्टिकोनाने अगदी सोप्या भाषेत करून समजवतो. त्याच्यामुळे नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.